परभणीमध्ये काल मान्सूनचा पहिला पाऊस बरसला आणि पहिल्याच पावसामध्ये महानगरपालिकेच्या पावसाने पोलखोल केल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळालं। अनेक रस्त्यावरती जे आहे ते पाणी साचल्याचं चित्र होतं। अक्षरशः नाल्यात तुडुंब भरून वाहत होते आणि रस्त्यावरती पाणी जे आहे ते पुराचं पाणी आल्यासारखा परिस्थिती होती। आणि याच पाण्यामध्ये एक जो 8-9 वर्षाचा चिमुकला आहे तो सायकल घेऊन पडला होता। मी खरं तर आरोग्य हॉस्पिटलच्या समोर आहे आणि या ठिकाणी हा जो गड्डा आहे हा जवळपास 6 ते 7 फूट गड्डा आहे। मात्र तो आता काल जो पाऊस आला त्याच्यामुळे याच्यामध्ये गाळ बसला आणि हा गड्डा सध्या भरलेला आहे। या गड्ड्यामध्ये तो मुलगा पडला आणि त्या मुलाचा जीव ज्यांनी वाचवला ते कदम आपल्या सोबत आहेत। कालचा सगळा प्रसंग तुम्ही त्या मुलाचा जीव वाचवलाय, काय सगळा प्रसंग होता? नमस्कार सर. ॲक्च्युअली काय झालं होतं, काल खूप जास्त जोराचा पाऊस आला परभणीमध्ये. तर खूप जास्त पाण्याचा फ्लो होता इकडे, पाणी खूप जास्त आलं होतं. त्यामुळे आम्ही बघायला आलो काय चालू आहे. तर तेवढ्यात एक छोटासा मुलगा होता, तो पडताना दिसला आम्हाला आणि त्याचा आवाज आला खूप जोरात, म्हणजे ओरडला तो. त्यामुळं लगेच आम्ही गेलो आणि त्याला बाहेर काढलं. पण तो प्रसंग होता ना, एक नशिबानं काय झालं, आतमध्ये पूल आहे, पुलामध्ये गेला नाही. तर पुलामध्ये जर गेला असतं तर खूप थोडंसं अवघड झालं असतं गोष्ट. तो वाचला, त्याचा शरीर आहे. सगळं ओपनच आहे, नाल्याचं बांधकाम नाहीये, काय किती पाणी होतं काल? सर पाण्याचा फ्लो खूप जास्त आहे आणि ओपनच आहे सर. खूप वर्ष झालं, जवळपास 20 वर्ष झालं असंच आहे नाल्याचं हे. आतापर्यंत काही नाल्याचं वगैरे काही झालं नाही आणि पाण्याचा फ्लो खूप दुरून पाणी येते इथं. जवळपास दगारवरून पाणी येते इकडे. काल तो जो मुलगा ज्याच्यासोबत दुर्घटना जी घडली होती तो पाण्यामध्ये पडला, तो ओळखीचा आहे? किती वर्षाचा होता? साधारण 7 ते 8 वर्षाचा मुलगा असेल तो. ओळखीचा काही नव्हता तो, कारण काय जसं मी त्याला बाहेर काढले त्याला विचारणार, पण माझ्या पायाला थोडं लागलं होतं. मी ते बघेपर्यंत आणि माझा मोबाईल थोडासा भिजला होता पाण्यात, तोपर्यंत निघून गेला घाईने. त्याला तो घाबरला होता खूप जास्त. त्याला वाटलं रागवतील वगैरे आजूबाजूचे, त्यामुळे तो फास्ट निघून गेला मुलगा. खरं तर ज्यांनी हा व्हिडिओ व्हायरल केला ते डॉक्टर आपल्या सोबत आहेत। काय नेमकी या भागातली परिस्थिती आहे? परभणीमधलं तुम्ही मागणी केली आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून की विकास नाहीये? नमस्कार सर, मी डॉक्टर सोपान घुले. इथेच माझं कॉलनीमध्ये हॉस्पिटल आहे. काल जे प्रसंग झाला, तो छोटा मुलगा, हा कॉलनीतील मेन रस्ता आहे आणि ह्या मेन रस्त्यावर इथं सर आता मागच्या 20 वर्षापासून आमच्या नालीचं बांधकाम झालेलं आहे. दर पावसाळ्यामध्ये आम्ही प्रत्येक महानगरपालिकेला निवेदन देतो की इथं लोकांच्या घरात पाणी जातं, हे होतंय. बऱ्याच जणांना आधी नाले उपसण्यासाठी पण निवेदन द्यावं लागतं, फोन करावं लागतं. कोणी इथं येत नाही. नाली कोणी उपसल्यानंतर 4-4 वेळेस कॉल केल्यानंतर मग येऊन नाल्या वगैरे उपसल्या जातात. आणि हा त्रास आम्हाला मागच्या 10 20 वर्षापासून आहे. आता मागच्या वेळेस इथं नाली उपसण्यासाठी रोड समजा नाली जर जाम झाली तर 12 महिने रोडून पाणी जायचं. अशा दुर्घटना याच्या आधी घडल्यात का? याच्या आधी 3-4 वेळेस घडलेल्या आहेत. एकदा एक 4 व्हीलर गेली सर, ह्याच गड्ड्यामध्ये 4 व्हीलर गेली. आता हा किती फूट खोल आहे गड्डा? हा 7 ते 8 फूट खड्डा खोल आहे सर. आपण बघतोय की हा जो गड्डा आहे हा 7 ते 8 फूट आहे। दुसरीकडे आपण जर बघितलं तर हा जो आहे तो मेन रस्ता जो आहे तो कॉलनीमध्ये जाणार आहे आणि या ठिकाणी आपण बघतोय की या ठिकाणी सुद्धा एक मोठा खड्डा आहे ज्यामध्ये अनेकदा दुर्घटना घडल्यात। मात्र महानगरपालिकेला अजूनही जाग जी आहे ती आली नाही। त्यामुळे या भागातील नागरिकांची एकच मागणी आहे की ज्या नाल्या आहेत त्याचं दुरुस्तीकरण करावं, त्याचबरोबर खोलीकरण करून साफसफाई करण्यात यावी। मात्र महानगरपालिका आता याकडे कसं लक्ष देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सह ज्ञानेश्वर उंडाळ, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।